बरं पोरो बेचे पाडे म्हणा बरं. सर मी म्हणतो सर. चुप बस ना जगने, चुप बस ना. मला येत नाही बाबू, मास्तर मारीन ना. सर सर मी मला येतात सर बेचे पाडे मला. थांबा, सर्वांनाच म्हणायचे आहेत, एका एकाचा नंबर लाव. चल भूषण माळा, चल बरं म्हण बरं बेचा पाळा म्हण. सर सर जगन पासून जगनला म्हणायला मग म्हणतो. तूने सांगायचं बाळा मला कोण म्हणेल कोण नाही. चल तू म्हण बरं. चल 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 उभं राह. चल लवकर चल म्हण बरं. बे एक बे बे दुनी 4 बे त्रिक 8 बे चौक 12 बे 5 15 बे 7 18. वा वा काय भूषण काय पाळा म्हणतो गड्या तू बापा. कुठे कोणा पुस्तकावर वाचला रे बाबू तुला पाळा हा? कोण शिकवला तुले? मी नसतं शिकवला सर मला परवा दिवशी. तुम्ही नसतं म्हटलं होतं असंच म्हटलं होतं तुम्ही. वा काय हुशार आहेस गड्या तू. बेपाची किती होतात रे बाबू सांग बरं. बेपाची 5 15. 3 5 रे बाबू. 3 5 18. 4 5 4 5 24. अरे बाबा मुस्त्या मुस्त्याला बेचा पाळा येत नाही. उठणे तर काही नाही आता. बुसणे मस्तच बोलते. ए बाबू भूषण इकडे ये तू. इकडे ये बरं. ये इकडे ये. तुला सांगतो ना पाळा कसा म्हणा लागतं. ये. मी नाही सर. तर बाबू ये ना भूषण. ये इकडे ये. चॉकलेटचं पाकिट आणला. तू कसं बेचा पाळा चांगला म्हटला ना. असा पाळा कोणाला येत नाही आपल्या शाळेत वर्गात. कोणाचे पाळे पाठ नाही. सारे ढळात पोरं. तूच फक्त हुशार. ये इकडे तू. इकडे ना. अरे बाबू बेचा पाळा येत नाही. 4 खेप 10 खेप तुला सांगून राहिलो शिकून राहिलो तरी तुया काही डोक्यात बसून नाही राहिलं. हा बेपाची किती होतात? बेपाची 15 ना सर. 15 ना. 5 15 म्हणते तू. आणि 3 5 18 म्हणून राहिला. 4 चौक 24 म्हणून राहिला. अरे काय रे. कसं रे भूषण कसं पाडे नाही येत तुला पाडे? सर तुम्ही तसंच शिकवलं म्हणजे तसंच बनवून राहिलो ना. सर कान जोडा ना. कान दुखते पहिले तर कान फुटेलाय. पाय कान फुटेलाय ना सर कान सोडा ना. सोडा त्याचा. बेचे पाळी येत नाही त्याला अजून काही येत नाही. अरे ढसे नुसतं शाळेत येऊ बसत खिचडी खात घरी जात. काही अभ्यास नावाची चीज आहे की नाही काही. होमवर्क केलाय सांगितलं तर करत नाही. हे करायला सांगितलं तर करत नाही. काहीच करत नाही. कशात लक्ष नाही लेखाचं. अरे बुद्धनी आहे की नाही. मोठ्या मोठ्या पोरांसोबत फिरते आणि अभ्यास काहीच करत नाही सर. तो काहीच करत नाही. तो लय ढळायचा. त्याला वेचा बाळा येत नाही. पाल तुम्ही कसा वेचा बाळा म्हटलं सर त्यानं. तू का सांगू नको मुले. तू कशाला सांगत. मला माहित आहे सारं. सांगू नको मनात नको बोलू. का रे भाऊ भूसणे कसं काय. कसं काय. बेचे पाडे नाही काही नाही. बेरीज वजा बाकी काही येत नाही तुले ढसाळ्या. शिकवत नाही सर. तुम्हीच तर ते गाणे लावून देता टीव्हीवर आणि मग म्हणता की येत नाही आम्हाला काही. शिकवत नाही तुम्ही. ते पेनला आणतात टीव्हीवर गाणे लावून देता. जानी जानी ये पप्पा इथे जोग पप्पा तेवढं येते आम्हाला. जे पाहतो ते बेचे पाडे तुम्ही शिकवत नाही. वजा बाकी बेरी शिकवत नाही. आम्ही काय करा. मी येत नाही का. मी शिकवत नाही म्हणते तो. का रे या पोरायला शिकवतो मी. तुला एकट्याला शिकवत नाही की. अरे लय तुला खोटाळा. चाल तिकडे. चाल तिकडे. चला चल. मला नेऊ नका ना. मला जाऊ द्या घरी जाऊ द्या. मी नाही शाळा. मी शिकत नाही शाळा. मग मी सोडून देतो शाळा. मला नाही पाहिजे शाळा. मग सांगून आलो मला नाही मला कांचोळा तिकडे. बेचे पाळे येत नाही. शिकू थंडागार झालो मी. किती शिकू रे तुले. भदाडे या पोरायले लेकरायले येते तुला एकट्याला काऊन नाही येत रे भदाडे. येत मला. मग मालता का मालू नका. सर सांगून राहिलो मी तुम्हाला. मालू नका. बाबा सांगेन मी. तू चाल तिकडे जा. पाची किती रे. बेपाची किती. बेपाची 15. बेपाची 15. पाची 15 म्हणते तो. 10 खेप शिकवला झाली बेचा फाळा तरी 15वरच आहे तो. बरं की नाही बाबा. 30 नाही म्हटलं तुनं. अरे हेंबाळे आता म्हणते बाबाला बोलत आहे. बाबाला बोलत आहे त्या लोक.
लावला पुसण्याला घे दाबून म्हणा कसा मातन मारते. चला चला बोलो चला आपण बैल जाऊ खेळायला. बेटा पाला येत नाही बाबा बुधण्यारे. बुसण्या चांगला आणला वाटलं. वेचा पाला येत नाही त्याला. एवढा बुसण्या किती मारलं होतं. अभ्यासच करत नाही ना बुसण्या अभ्यासच करत नाही तर म्हणून मार खाला त्यानं. बरं मारला सरलो त्याले. तसंच पाहिजे त्याले. तसंच पाहिजे त्याले. मला मारलं त्याले बुसण्याले. मला मारलं तर मला मारते ना भाई. मला मारते माझं पण खेती घेतील तर मला मारलं मास्तरनं. मला तुला चांगलं वाटून राहिलं त्याला मारलं तर. आला ना बुसण्या आला हिरवा पिवळा होऊन पानं माग आला बुसण्या. चांगला झोलला बुसण्या. आला आता काही म्हणणं का त्याले. मला वाटलं ना सांग तुम्ही आता मला वाढलं झालं चांगलं धुतलं मला वाचलं त्याचं नाव सांगतो मी बाबाला घेऊन होतो चालेल मला मारलं कसं. चांगला झोला सन्न झोला. बेटा पाला येत नाही रे बाबा एका पोल आले. बेटा पाला येत नाही बेपाची पनला म्हणते चांगला झोला वाचलं झोला. माहिती त्याला तसंच माझी मला मारता त्याला होत नव्हतं. मला मारता घेता मग दाबून मधला चालला घेतला. आता चाललं चांगलं धुतलं तुले मला लोहायच्या येऊ लागली आता. तुम्हाला येते बेचे पाले येत तर नाही घेत नाही. मा पहिले नंबर लावते ना मागचं म्हणून तुमचा नंबर लागे ना मग. तुम्हाला येत नाही सांगून लागले मोठे मला तर मागचं उठला की मला लागते ना. उद्या बुधण्या म्हणले तुम्हाला नाही म्हणत ना मागतं. तुम्ही त्या मातले बोला आणून देता शेंग आणून देता ना म्हणून तुम्हाला म्हणायला लागत नाही. मी त्या मातल ते काम नाही करत. तुला येत नाही ना बे मग काय म्हणशील तू. येत नाही तुले मला म्हणायला लावायचं. मला आता येते बेजा बे 2 4 बे 6 बे 4 बे 5 10 म्हटलं की नाही तुझे तर बे पाची पडला म्हणता का तू हे मारे मध्ये मी धुवाव मम्मा बापाले आणतो आता बोलून त्या मातची चांगली काय झोलायला लावतो त्या मातले बाबूले मला मारलं त्यानं मा कान ओढला मा कान फुटे लगत निघली त्याच्यातून. मातले माले लावतो बापाला मी आला चालू मी तुमचंही मामाला लाव सांगतो मी. थांबा तुम्ही आता गावात कथा आहे तुम्हाला माला लावतो. मामाला माला लावतो तुम्हाला अजून राजे तुम्ही खरं सांगेल का त्याच्या मायले माय नाव चिडून लागले म्हणून हे सगळे सांगेन का त्याची माय मग मला दुईन रे बापा मी बोललीन त्याला. काही नाही सांगत गंमत करते तो भूतने. काही नाही सांगत तो काय सांगी. आता माल खाला जाईन घरी झोपून जाईन. जगण्यातून त्याला पहिला उकल होतो नाही तिथं नाव सांगून देईन मला. त्याची मायला डेंजर आहे बापा मी पाहिला ते लय मारते बरं. चला लवकर चल चिंगे. मम्मी पप्पा इकडे या तुम्ही इकडे या. मला त्या भाताला मारलं इकडे या लवकर. मी पाडोक्स पुढे या लवकर इकडे. झालं भुसण्याने काऊन वळ लावून राहिला. मास्तरनं मारलं चाल बरं पाहू बरं काय झालं. मला त्या मास्तरला मारलं. चला शाळेत चाला त्या मास्तरला मारा तुम्ही. झोळा झाले. अरे पण मास्तरनं मारला तर एवढं लढतात काय. काऊन मारलं पण तुले काऊन मारलं. बाबा मला तो रोजच मारते. मला म्हणते बेचाच पाळा म्हणते. तो शिकवत नाही काही नाही शाळेत काही नाही. तर टीव्ही लावते ते म्हणते पा म्हणजे याच्यावर कविता नाचतात कसे म्हणजे चित्रंग दाखवते कार्टूनचे. आणि मग शाळेत तो आला बसला की म्हणते मग बेचा पाळा म्हणा ABCD म्हणा हे म्हणा पण शिकवत काही नाही तो. बाबू ते डिजिटल शिक्षण आहे ना. ते टीव्हीवर दाखवत असतात ना. आता शिकायचं काम नाही. जाऊ दे काही नाही होत. मारलं मास्तरनं. मी त्या मास्तरला मला तुम्हाला सांगून राहिलं मला वेळ मारलं मी नाके सांगितलं तुम्हाला. चला शाळेत चला. झोळा झाला नाही तर मग माझी होती मी शाळेत जाणार नाही सांगून राहिलो. मारते तर माझ्या कान बी धरला जाणं मा पाठीत बुक्का मारला जाणं आणि पाहिल्या म्हणत लात मारली म्हणत त्यानं पाणी सुजलं नाही सारं. मास्तरची 5 लागते बाबू. लय झाला 2-4 खेप सांगितलं तू ना. हा जास्त वय करून राहिला. कोण्या गावचा आहे तो मास्तर. लेखाचा कोणाला मारते माया. भुसण्या घरी वळला त्याला नाही पाहिजे माणसानं. बरं खालचा गोटा उचल्या पळागणी मारून द्यायचा. तुला समजत नाही का बे. मी माझ्या जमान्यात तसंच करत जा. मास्तर नाचीच ना लागे. मोठ्या सांगू नका मला तुम्ही. तो मास्तर लय भुया आहे तो मला मारते
तुम्हाला सांगतो मी, झाला शाळेत नाही त्याला मारा तुम्ही, त्याच्या कानपट्टा जोडा. तर तुम्ही शाळेत नाही, मी जात नाही, जाऊन आलो मी शाळा शिकत नाही, मी ढोर होईन इकडे बकऱ्या होईन, मी जात नाही शाळेत. हा बाबू भूषण, असं करत नसतात रे बाबू. हा सर चांगल्यासाठी शिकवतात की नाही, असं नाही बाबू, शाळेत जात असतात, असं न करू. हा असं नाही म्हणायचं. तो मास्तर चांगल्यासाठी नाही शिकवत, तो म्हणजे शाळेतले वर्गातले पोरं सोडून देते, मारनांदी लागते मला, म्हणते भूषण्या बेटा बाळा म्हण, ABCD म्हण, क ख ग म्हण, मारनांदी लागते तो मला, उठवते पहिले. पण बंदा कोणालाच उठत नाही, कोणाला पोराला येत नाही लागले तर शाळेत. म्हातार काही हुशार नाही कोणी, आणि मला मारते तो. बरं बाबू, चाल बरं, चाल शाळेत येतो मी. हा मा कसा मारते तुले वाचत, बंदा पोरायला सोडून देते, तुलेच काय सोडून देतो पाहतो बा. तुम्हाला सांगतो मी, वर्गातल्या पोरं त्याला पोरं आणून देतात मास्तरले, तुरीच्या शेंगा आणून देतात, वारात हरभऱ्याची भाजी आणून देतात, म्हणून तो मास्तरच्या पोराला विचारत बी नाही, मारत बी नाही. मला लय जोडते, मी काही नेत नाही ना. म्हणून मला मारते तो मास्तर, मारते मला तो. चाल ना बाबू, चाल ना भूषण, कशा बोरीच्या शेंगा खाते तो मास्तर, कसा तुले मारते तो पाहतो ना. उचलतो ना त्याचे कान. मा पोराला मारते काय वाटते की शाळेला बेसरम आले. मास्तर आहे ना बा तू, असे धंदे. चला लवकर झाला. सांगतो मी, मला मारते तर मारतेला तर तुम्ही मारलं नाही की नाही, मग पाहिजे मी पूर्ण आता जीव देतो, मग घरी येत नाही. मग सांगून देतो मी तुम्हाला, त्याला मारायचं, चांगला जोडायचं त्याला, मला मारते तो. बाबू शाळे लोक तर चाल, तू काय म्हणणं आहे त्या मास्तरचं मला पाहू दे ना. काय म्हणणं आहे, काय बोलते तो मास्तर, पहिले पाहू दे मला त्या मास्तरचं. तुम्ही पाहतच करता ना, काही कळत नाही, बोलत नाही, पाहतो करता तुम्ही, त्याला मारायचं सांगून लागले मी तुम्हाला. चला लवकर. गळा मुंशीराम बा, धुरी पडून राहिली गळ्या, पाणी पडून राहिलं वरून, हरभऱ्याचं कसं होईन रे बा. माझी गाडी तर पुरी चक्रात पडली गळ्या, फर लंबा झाला गळ्या. बा तुम्हाला तर येणाऱ्या पिकाचं पडलं, माहिती तूर सोंगेला मी वरून खडखड धडधड करून राहिलो, पाण्याची तोडी येऊन राहिलं, कसंच काय करा, मी तर पुरा चक्रात पडलो आता. गळ्या काय करा, काही सुसूनच नाही राहिलं गळ्या. पाणी बोवार काय मरते काय माहित बा, जा पडायला पाहिजे पडत नाही सांगायचं, आणि आता घेणं देणं पडते. करा काहीच नाही करा. गरम बसा आता घरी, दुसरं काय करा, आपल्या हाती काय आहे. दुकानातली औषधांना फवारा एवढं आपल्या हाती आहे, दुसरं तर काही आपल्या हाती नाही. अरे काही मग विम्या जमीन काय रे, आता हे पाणी पडून राहिले तर. मी काढलं आहे गाड्या, जमेल पाहिजे कसं 25-25 येऊन जातात डोक्याला, ताप राहत नाही, 6 किलो खात राहिलो काय कोण सांगेन बापा, इम्या जमते नाही जमवत, नावालीच असते तू इमा, काही खरं नसते ते. मागच्या वर्षी असतं भेटलं नाही, यंदा काय भेटी गड्या. मागच्या सारखे गव्हाचे होते का काय माहित गड्या, एकरी 4 क्विंटल 2 क्विंटल गहू, 0 गहू. त्यामुळे तुला काही सांगता येत नाही काय होईन तर. मागच्या वर्षी तर पुरं दाबून बसलं, खर्च निघला नाही, यंदा काय होतं काय माहित. कुठे चालले पोरा घेऊन? रे बा शिवलाल, कुठे चालला बा, पुरी फॅमिली चालली. बुढे वा, मा पोराले त्या मास्तरला मारलं ना, जाणून खेत राहते मा पोरा एवढा हुशार पोरगा कोणी नाही, त्याला सारं शिकते, पण तो मास्तर जाणून खाजवत राहायचं मा पोराची, मारत राहायचं मा पोराली. पानं कसा हिरवा पचक पडला मा पोरा, पा गालपा त्याचा केवढा सुजला टाम, सांगा त्या मास्तरली शोभते का मारणं मा पोराले, त्याची चालवाचा काढायले. काय गड्या शिवलाल, काय अडाणी माणूस आहेस रे तू. मास्तरचं काम करीन तू, काय झाले अकरा लागला रे. चांगल्यासाठीच मारलं असेल ना मास्तरनं काय चांगल्यासाठी मारलं असेल का, काही आलं नसेल म्हणून मारलं मास्तरनं. त्या वेळी तो बा मास्तर असा टेबलावर हात ठेवून वरून दणके मारे, पण आमचा बाप कधी शाळेत गेला नाही बा. काय तू त्या उशा कुठे चालला शाळेत मास्तर सोबत भांडण करायला, जाऊ दे जा घरी. माझ्या मास्तरने मला याच्यामध्ये नाही तुम्ही बोलले माझं त्याला कारण बोललं, दुखून जायला मी पूर्ण जीव दे ना त्या मास्तरने मला तुम्ही. काय बापा मुंशीराम भाऊ, तुम्ही बोलून राहिले, पहिला जमाना गेला ना बापा, आपल्या वेळेस लय मारत, मी बी मान्य करतो ना, पण आता नाही ना बापा, आता कोणीच लेकरायला मारत नाही ना कोणते सर. पण बापा हा मास्तर निरा मापोराच्या मागेच लागते बापा, धाव मापोरालीच उभं करते, कोणालाच उभं करत नाही, यालीच विचारते, सगळ्याला विचारा की नाही मग समान. श्रीराम भाऊ, मा पोरगा का ढुलकी आहे का, येऊन जो वाजून जाईल म्हणून त्या मास्तरले समजत नाही का. शाळेत 10 पोरा तर 10 पोरायली विचारा, मा पोराला विचारत राहते. मा पोरगा तो रातभर झोपत नाही रातभर अभ्यास करत राहते. हुशार आहे मा पोरगा, मा पोराले मारते तो मास्तर, त्याला पाहिणं जाय मले. भाऊ काय सांगू तुम्हाला, मा पोरगा कासनी पडला पुस्तक सोडतच नाही. दुसरं काही सांगायचं म्हणतो मला अभ्यास आहे. एवढा नांदला गेला, आणि मा पोराला मारते तो मास्तर, मारते म्हणून कासनी पडला मा पोरगा.
घर वाकईत मोबाईल चिवडत अशी ना पुरे व अभ्यासात नुसतं ढोंग करत अशी मास्तरनी मारलं अशी काही आलं अशी सोडलं अशी. हा शिवलात पण आता जाऊ दे गड्या. काय तर भांडणं करून राहिला. बाहेर गावाचा माणूस येलाय. आपल्या गावात पहिलेच तर शिक्षक येत नाहीत गड्या. हा जाऊ दे ना. असे भांडणं करशील तर हाही बदली घेऊन जाईन. पोरीला कोण शिकवीन. जाऊ दे. त्या घरी काही आणलं त्या पोराला नको लागू. मारलं तर मारलं. भाऊ ते सांगूच नका तुम्ही मले. चाले बाबू हुशार चाल त्या मास्तरची बाय ना खरकोडी काढतो त्याची चांगली. मास्तरले मला तुम्ही सांगून राहिले मी तुम्हाला. त्याने माझ्या कानपट्ट्या जोडल्या. त्याने मारा चांगला तुम्ही बाबा. हो ना बाबू चांगलं तू धरलं तर चाल मला पाहू दे ना काय म्हणते तू मास्तरचं. हा बजेटच बसवतो त्याचा आता. हा पोऱ्याच ढोया गेली एबीसीडी काय काहीच येत नाही आली. कोचा खोई येत नाही या पोऱ्याली. माझा मास्तर मारलं तर काय जायला लागते उरावर कुदेल मास्तर घेणार. याच्याबरोबर तो दुसऱ्या पोरायला शिकवणार नाही. तो बसून मस्त खुर्चीवर त्याला पगार भेटून राहिला. काय करावं लागते माय बापाशी तोंड वाचून राहिले. आया शिवलेली अक्कल नाही का ले पोरा म्हटलं ऐकून चाल ना मास्तर भांडण करायला. काय वा आजकालचे मायबाप. चाल बरं मुंशीराम पाहू बरं काय जास्त बेंगलं तर घोरून देईन पोरायचा. चला व्हिडिओ बाजू बापाचा काय होते तो. बाबा मी तुम्हाला सांगून आलो त्या माताच्या कानपत्त्याच्या काळ त्याने मला नाही मारलं नाही धुतलं त्यानं मला मा कान दुखून राहिला. पोतात बुक्के मारले मा पोतात त्यानं. खाली बी लात मारली त्याने मला. मा हे दुखून राहिलं दोन्ही पाया मनात. सांगून राहिलो मला लय मारलं त्यानं. लय मारलं अवघड जागेवर मारलं मला त्यानं. ना बाबू थांब ना जरासा पाहू दे मले मास्तर काय म्हणते. हा थांब पाय तुम्ही काय तर. बाबा मला उठला की बेसच मला भिगायला लागते. पोलायला काही म्हणायला लागत नाही ना. लाजी लागते तो मग खार करते तो मास्तर. अहो त्याला चांगला धडा शिकवा तुम्ही मारा त्याले. हो सांगून राहिलो मी. तुम्ही जर नाही मारलं की माझं मी जीव देतो मग. हो मारलं नाही तुम्ही ना थांब ना भूषण पाहतो ना मी काय म्हणते मास्तर. पाहतो ना हा काय तर कसे दिवस आले का भरून त्या मास्तरचे. पोराला कसा मारते तर पाहतो ना. हा चालतो सर भेंडे सर. हो भेंडे सर बोला ना भूषणचे पप्पा. काय सर काय ह्या लहान पोरगा आहे. ह्या कान धुरू मारून राहिले. हा दोन्ही पायाच्या मनात लात मारली म्हणता तुम्ही त्या मग पोरेल. हा तो सांगून राहिला मले. काही शिकायची पद्धत आहे की नाही येते की नाही तुम्हाला की डोनेशन देऊन लागेल पैसे देऊन अटीसा. बाबा मला लय मारलं मास्तर मारा तुम्ही याले मारा. मला लय मारलं दादा. लय धुतलं मला दादा. पाया याले. त्यांचे पप्पा ऐकून घ्या ना तुम्ही. हा त्याला काहीच येत नाही ना शाळेमध्ये. 4 वेळेस मी त्याला सांगून समजून सांगितलं पण त्याला येत नाही. त्याला बेचे पाळे सुद्धा येत नाही. 2 15 म्हणते तुमचा पोरगा. अरे सर मा पोरगा मापेक्षा बरा हुशार आहे. मी 2 30 म्हणत जा तो तरी 15 रेला. पण मारणं बरोबर नाही ना. बेचा पाळा येत नाही म्हणून मारता का तुम्ही मा पोराले. हा दुसऱ्या पोराला काढून नाही धुत तुम्ही. हा उठले सुटली मा पोरा बोकांडीवर बसता. हा क ख ग येत नाही झोडला. एबीसीडी येत नाही झोडला. का मा पोरगा का धुना आहे का ते. हा मारून राहिले तुम्ही तर. किती खेप झालं तुमचं ऐकूनच राहिलो मी. मा पोरगा रोज येते घरी. हा मला सांगते मी कानावर घेत नाही. पण आता लय मारलं तुम्ही त्याले. पानं बाबा तुम्हाला शिकवताना येत तर मग नोकरी सोडा ना. काले लेकरायला मारता तुम्ही. मारणं काम आहे की शिकवणं काम आहे तुमचं. हे असं कसं बाबा. येत नाही तर कसं 10 ने 15 खेप समजून सांगा. पण मारणं हे काम नसते तुमचं. समजून सांगणं काम आहे. आता लेकरायला येतच नाही. असतात लेकरं काही ढ. त्यातला मा पोरगा आहे आता. पण तरी तो बराच पुढे गेला ना. याच्यापेक्षा बाबा त्याला काहीच ये नाही. 1-2 ये नाही त्याले. मग आता काय सांगा. काय सांगा तुम्हाला. तुमचं काम आहे ना शिकवणं. भूषणची मम्मी मी त्याला शिकवत असतो पण आता कसं थोडंफार तंबी द्यावं लागते पोरांना. म्हणून मी कसं थोडस त्याला त्याचा कान थोडासा धरला. त्यानं भाऊ केला बाबा मी एवढं मारलं नाही त्याला. नाही तुम्ही हातच नाही लावायला पाहिजे पोराले. हा बिना हात लावायचं शिकवायला पाहिजे. तुम्हाला सांगतो मी. मा पोऱ्याला मारायचंच नाही अजिबात. मी तुम्हाला सोडीन. सांगून राहिलो. आणि शाळेसाठी आम्हाला काही गरज नाही मग. पाठवतो आम्ही शौकानं खिचडी खायला आमचा पोरगा. काय गरज आहे पडली मारायची तुम्हाला. काय अक्कल आहे की तुम्हाला. बाबा बदला घ्या. मला मारलं यानं मागं मारलं बाबा. मातले मारा तुम्ही. मातले बाबा मातले मारा तुम्ही. सांगू ना मी शाळा शिकत नाही. जीव जी नाही मारलं नाही. बदला नाही घेतला तुम्ही. मास्तरचं काही खरं नाही बाबा. शिवला मोठ्या मारते मास्तरले मारते. बरं भूषणचे पप्पा तुम्हीच बघा तुमचा मुलगा कसा बोलतोय. मारा गुरुजीला मारा. बघा बरं मला मारा सांगतोय तो काय वाईट सांगून राहिला. बरोबर आहे त्याचं. बरोबर आहे. काय तुम्ही त्याला मारता मग तुम्हाला मारायला सांगेल नाही तर काय तर तुमचं काम आहे का. तुमचं काम आहे का विद्यार्थ्याला मारणं. कायदा माहित नाही का तुम्हाला. विद्यार्थ्याला मारू नये म्हणून मी डोनेशन देऊन लागेल आहे मला असं वाटते. म्हणून तुम्हाला कायदा काही माहित नाही ना.
तुमच्या पप्पा जाऊ दबा माझ्या चुकी झाली. मी आता तुमच्या पोराला मारणार नाही, त्याला काही विचारणार नाही बाबा. हा चला बाबा. हा जा बाबा तुम्ही तुमच्या घरी, मी जातो माझ्या घरी. आता कसं तुमच्या पोराला काही आलं नाही तर मला सांगता नका. चुकी झाली म्हणून राहिले, पहिले झोडून घ्या आमच्या लेकराईले आणि मग चुकी झाली म्हणा. हा बरोबर आहे सर तुमचं. हा चला मित्र, गुरुवित भाग या पुढील भाग आता उद्या बघू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा.